सगळ्यांना गुड मॉर्निंग. आजच्या दिवसाची सुरुवात पण नेहमीप्रमाणे खूप छान झाली होती आणि सनराईज बघू शकता तुम्ही. पण बाळाने मला मात्र रात्रभर झोपू दिलेलं नाही आहे. आता दिवस उजाडलाय तेव्हा त्याने उठायला पाहिजे होतं, पण तो आत्ता झोपलाय. असो, बाळाला झोपून मी इकडे जिरा पाणी पित होते आणि तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी ताटात का पिते, तर माझ्यात तेवढे पेशन्स नव्हते की मी ते ग्लासमध्ये थंड होईपर्यंत बसल आणि मग पेईल. तोपर्यंत बाळाला भेटायला बाळाचा काका आलेला आणि एकच तास रात्रभर झोपून पण एकच तास बाळ झोपलं आणि परत त्याचा काका आल्यानंतर परत अजून उठलं. ब्रश करूनच चहा नाश्ता घेत होते. मग नंतर थोडासा आर पडला होता, चूल वगैरे पेटवली होती, तर म्हणलं शेक घ्यावा. तसं तर मला हिट असल्यामुळे मी रेग्युलर शेक घेत नाही, पण ज्यावेळी पण मी शेक घेते ना त्यावेळी ऑब्झर्व केले, म्हणजे खूप रिलॅक्स फील होतं. नंतर म्हटलं स्वयंपाकघरात जाऊन बघावं सासूबाई काय करतात, कारण की आता मी तरी स्वयंपाकाकडे नसते, सासूबाई आणि जाऊबाईच असतात जास्ती तरी. आज एकादशी नंतरचा दुसरा दिवस म्हणजेच बारस, त्यामुळे सासूबाईंनी बनवली होती कटाची आमटी आणि पुरणपोळ्या. मला तरी पुरणपोळ्या खूप जास्ती आवडतात, पण मी आता तरी त्या खाऊ शकत नाही, कारण की त्यामध्ये डाळीचं प्रमाण जास्ती असतं, ते पचनासाठी खरं तर जड असतं. त्यामुळे मी आपलं थोडीशी चपाती आणि कटाची आमटी खाऊन बघेन. शिवाय सासूबाईंचं तूप बनवायला इकडे लोणी पण घुसळायचं सुरू होतं. आमच्याकडे कुठलाही सण असू दे किंवा छोटं मोठं काही जरी असलं आणि आम्ही असं नैवेद्य वगैरे बनवला ना, तर तो देवाला दाखवल्याशिवाय आम्ही खात. एक झोप काढली आणि सकाळी काही सुटवडा खाल्ला नव्हता, त्यामुळे मग दिवस मावळताना सुटवडा खाल्ला. बाबू, हे बाबू, बाबू बाबू बाबू, काजळ घालतच नाही ती. संध्याकाळी बाळाला भेटायला माझी आजी आली होती आणि दररोज मी काजळ लावते आणि नेमकं आज आजी आली आणि मी काजळ लावलं नाहीये. असो, चला भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.